अंतुर्ली जवळील चिंचोल पुलावर प्रवाशांचा जीव टांगणीला, दोन्ही बाजूला उतार आणि पूल अरुंद, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली ते अंतुर्ली दरम्यानचा प्रवास आता अत्यंत धोकादायक झाला आहे। चिंचोल नाल्यावरील अरुंद पूल आणि पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला तीव्र उतार वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे। प्रशासनाच्या या धिम्म कारभारामुळे सर्वसामान्यांचा जीव मात्र धोक्यात आला आहे। हा रस्ता इच्छापूर, शहापूर आणि बऱ्हाणपूर या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा मुख्य मार्ग आहे। मात्र चिंचोल नाल्यावर येताना या मार्गाची स्थिती भयावह होते। या पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार असल्याने वाहने वेगात येतात। पूल अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही आणि ताबा सुटल्यास वाहन थेट नाल्यात कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। हा भाग केळीसाठी प्रसिद्ध असल्याने दररोज शेकडो केळीचे ट्रक आणि शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर इथून धावतात। रस्त्याची पडझड झालेली असताना आणि दोन्ही बाजूला उतार असल्याने जड वाहने नियंत्रणात ठेवणे चालकांसाठी कठीण जात आहे। कडेला संरक्षण भिंत किंवा जाळी नसल्यामुळे पुलावरून वाहन खाली जाण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत। पूल आधीच अरुंद आहे आणि दोन्ही बाजूला मोठा उतार असल्यामुळे गाडी कंट्रोल करणं कठीण होतं। समोरून मोठं वाहन आलं की काळजाचा ठोका चुकतो। रात्रीच्या वेळी तर इथे प्रचंड भीती वाटते। प्रशासनाने तातडीने इथे सुरक्षा भिंत बांधली पाहिजे, अन्यथा मोठे अपघात टळणार नाही। अनेक निष्पापांचे बळी जाऊनही संबंधित विभाग याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही। रस्ता वर्दळीचा आणि पूल धोकादायक असतानाही साधी एक संरक्षण जाळी बसवण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवलेले नाही। प्रशासनाने आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन वाहनधारक आणि शेतकऱ्यांना या मृत्यूच्या धोक्यातून वाचवावे, हीच माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। आता पाहायचे हेच आहे की या डेड झोनमध्ये संरक्षण भिंत उभारली जाते की प्रशासन अजून एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे। 1.5 किलोमीटर अंतरावर हा चिंचोलचा नाला आहे। इथं बाजूला आपण बघू शकतो संरक्षण भिंत नसल्यामुळे या अगोदरी इथं बरेचसे अपघात झालेले आहे। तरी शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन इथं संरक्षण भिंत बांधावी, या पुलाचं थोडंसं रुंदीकरण करण्यात यावं। आणि आपण बघू शकतो इथे मोठमोठे खड्डे पडलेले आहे। याच्या अगोदर बरेचशा लोकांना जीव गमवावा लागला आहे। तरी याची दखल घेत शासनाकडून इथं त्वरित व्यवस्था करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे।